मित्रांनो, आपण आतापर्यंत आपले सरकार सेवा पोर्टलवरून कशा पद्धतीने विविध प्रमाणपत्र काढले जातात या संदर्भातले सविस्तर व्हिडिओ पाहिलेले आहेत. आता यामध्ये नवीन एक भर पडलेली आहे, ते म्हणजे EWS प्रमाणपत्र. तर आता तुम्हाला घर बसल्या EWS प्रमाणपत्रासाठी आपले सरकार सेवा पोर्टलवरून अर्ज करता येतो. ही जी काही सुविधा आहे ती उपलब्ध झालेली आहे. त्यापूर्वी मित्रांनो, तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे की EWS प्रमाणपत्रासाठी नेमकं कोण अर्ज करू शकतो, यासाठी पात्रता काय आहे आणि अर्ज कशा पद्धतीने करावा लागतो. तसेच मित्रांनो, अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, इत्यादी प्रकारची संपूर्ण अशी माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. नमस्कार, मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या आरक्षणासाठी म्हणजेच EWSसाठी कोण इलिजिबल आहात ते आपण या ठिकाणी पाहूया. एक नंबर आहे, ज्या अर्जदाराच्या किंवा उमेदवारांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या आत असेल, त्या अर्जदारास किंवा उमेदवारास आर्थिकदृष्ट्या दुर्बल समजण्यात येईल व या आरक्षणाच्या लाभासाठी तो पात्र राहणार आहे. उत्पन्न मर्यादा 8 लाख इथे ठरवण्यात आलेली आहे. सेकंड नंबर आहे, ज्या आरक्षणाच्या लाभासाठी कुटुंब म्हणजेच अर्जदाराचे उमेदवार. आता कुटुंबाची व्याख्या आहे इथे. कुटुंब म्हणजे कोण तर कुटुंब अर्जदाराचे किंवा उमेदवारांचे आईवडील व 18 वर्षाखालील भावंडे, तसेच अर्जदाराचे उमेदवारांची 18 वर्षाखालील मुले किंवा पती यांचा समावेश होईल. कुटुंबाच्या एकत्रित उत्पन्नात त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या सर्व स्रोतांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश असेल. म्हणजेच वेतन, कृषी उत्पन्न, उद्योग, व्यवसाय व इतर सर्व मार्गातून होणारे अर्ज दाखल करण्याच्या दिनांकाच्या मागील आर्थिक वर्षाचे वार्षिक उत्पन्न एकत्रितपणे 8 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे, तरच हे यासाठी पात्र 3 नंबरचा ऑप्शन आहे. आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी यासोबत विहित करण्यात आलेल्या नमुन्यात, म्हणजे जो काही नमुना आहे परिशिष्ट अ, हा तुम्हाला अपलोड करावा लागतो. सक्षम प्राधिकाऱ्याचे पात्रता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. म्हणजे परिशिष्ट अ मध्ये जे कोणी सक्षम अधिकारी आहेत, तहसीलदार आहेत, त्यांच्या सही शिक्का घेऊन तुम्हाला त्यावरती माहिती भरून ती तुम्हाला अपलोड करावं लागते. तसेच यासाठी सादर करावयाचा अर्जाचा नमुना, परिशिष्ट ब, अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे म्हणजे परिशिष्ट ब आणि परिशिष्ट क आणि घोषणापत्र परिशिष्ट ड, अशा पद्धतीचे तुम्हाला चारही परिशिष्ट जे आहेत सोबत जोडण्यात आलेल्या नमुन्याप्रमाणे असणे आवश्यक आहे. म्हणजे जे काही 4 नमुने देण्यात आलेले आहे समोर परिशिष्ट अ, ब, क, डचे, ते आपल्याला माहिती भरून अपलोड करावे लागतात ऑनलाईन अर्ज करताना. त्यानंतर तुमचा जे काही अर्ज आहे ते व्हॅलिड होतो. चौथा आहे, या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी ती व्यक्ती किंवा तिचे कुटुंबीय महाराष्ट्र राज्यात दिनांक 13 ऑक्टोबर 1967 रोजी किंवा त्यापूर्वीचे रहिवासी असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, तर याची वास्तव्याची अटसुद्धा या ठिकाणी आहे. 5 नंबर आहे, सदर प्रवर्गातील उमेदवारांना वय, परीक्षा फी व इतर अनुदीय सवलती या इतर मागास प्रवर्गास राज्य शासनाने वेळोवेळी लागू केलेल्या नियमानुसार राहतील. आता पात्रता प्रमाणपत्र संबंधितील कार्यवाही कशा पद्धतीची आहे, तर EWS सर्टिफिकेट लाभ घेण्यासाठी पात्रता प्रमाणपत्र देण्यासाठी सक्षम अधिकारी म्हणून तहसीलदार यांना घोषित करण्यात येत आहे. तहसीलदारच्या माध्यमातून हे काही सर्टिफिकेट आहे ते इश्यू केले जाते आणि आता जे काही कालावधी आहे ते 30 दिवस ठरवण्यात आलेला आहे. 30 दिवसामध्ये हे तुम्हाला सर्टिफिकेट मिळणं गरजेचं आहे. जर मिळालं नाही तर तुम्ही इथे अपीलसुद्धा करू शकता. अशा पद्धतीची या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. कार्यपद्धती संदर्भात या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. या ठिकाणी तुम्ही माहिती सविस्तर वाचू शकता. आपण जे काही महत्त्वाच्या माहिती आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेत आहोत. महत्त्वाची माहिती इतर तुम्हाला सविस्तर माहितीसाठी या GRची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपल्या ग्रुपवरती शेअर केली जाईल. तिथून तुम्ही सविस्तर माहिती वाचून घेऊ शकता. महत्त्वाच्या जी काही माहिती आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता महत्त्वाचं म्हणजे हे आहे परिशिष्ट अ, याच्यावरती तुम्हाला तुमचा फोटो चिटकवायचा आहे जो कोणी अर्जदार असेल त्याचा, आणि जी काही माहिती आहे तुम्हाला इथे भरायची आहे. संपूर्ण माहिती याच्यावरती भरून तुम्हाला हे जे काही फॉर्म आहे प्रपत्र अपलोड करावा लागतो. याच्यावरती सही घ्यावी लागते आणि शिक्कासुद्धा घ्यावा लागतो आणि हे तुम्हाला प्रमाणपत्र अपलोड करावं लागतं. याच्यामध्ये 8 लाख वगैरे संपूर्ण माहिती इथे तुम्ही पाहू शकता वाचून. आणि हे इंग्लिशमधला फॉर्मॅट आहे, अनेक आहे, आणि वरचा जे आहे ते मराठीमधला फॉर्मॅट होतं. तुम्हाला जे वाटत असेल ते तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर परिशिष्ट ब आहे, हे तुम्हाला सादर करायचं आहे सर्टिफिकेट घेण्यासाठी. म्हणजे हे ऑफलाईन फॉर्म आहे ते तुम्हाला भरावे लागतात. याच्यामध्ये हे फॉर्मॅटची प्रिंट आधी तुम्हाला काढून घ्यावी लागते आणि नंतर तुम्हाला फॉर्म जेव्हा तुम्ही ऑनलाईन भरता तेव्हा ते अपलोड करावं लागतं. यामध्ये फोटो चिटकवायचा आहे, तुमचं नाव, जे काही अर्जदार असेल अर्जदाराचे संपूर्ण नाव, जातीचं नाव, प्राप्त करून घेण्याचा उद्देश, निवासी पत्ता, व्यवसाय, शेती असेल तर शेतीची माहिती, वडिलाची शेती असेल त्याची माहिती, वडिलाचा व्यवसाय, आईचा व्यवसाय, शेती असेल तर त्याचे सर्वे नंबर. म्हणजे थोडक्यात काय, तर याची कुटुंबातील सर्व माहिती इथे मागवण्यात आलेली आहे. 18 वर्षाखालील भाऊ बहीण असेल तर त्यांचे नाव, त्यानंतर त्यांचं उत्पन्न वगैरे असेल तर त्याची तुम्ही शेती ठिकाणचा पत्ता, शेती असेल तर ते
आणि त्यांचं एकूण उत्पन्न कुटुंबाचा तुमच्या 22 नंबरचा पॉईंट पाहू शकता. सर्व सदस्यांचे एकूण उत्पन्न स्त्रोताच्या माहितीसह इथे लिहायचं आहे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी जोडलेले पुरावे 23 नंबरचा पॉईंट. तर कोणकोणते पुरावे तुम्ही जोडलेले ते आणि याच्यावरती तुम्हाला सही करायची आहे, ठिकाण लिहायचं आहे आणि दिनांक लिहायचा आहे. अर्जदाराची सही म्हणजे जो अर्जदार आहे त्याची सही ते असणार आहे. परिशिष्ट क आहे, याच्यामध्ये आता तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट देणार आहात त्याच्यावरती तुम्हाला टिक मार्क करायची आहे. दर ओळखीचा पुरावा तुम्हाला खालीलपैकी एक कोणतेही डॉक्युमेंट देऊ शकता. ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, पारपत्र, वाहन चालक अनुज्ञप्ती, शासकीय निमशासकीय ओळखपत्र, पॅन कार्ड किंवा मग जॉब कार्ड, मतदान ओळखपत्र. पत्त्याच्या पुराव्यासाठी जे काही रेसिडेन्स प्रूफ आहे ते तुम्ही मतदान यादीचा पुरावा, पाणीपट्टी, 7/12 किंवा 8, वीज देयक, दूरध्वनी देयक, आधार कार्ड, पारपत्र. तिसरं आहे बाहेरील राज्यातून स्थलांतरित मायग्रेटेड होऊन राज्यात स्थायिक झालेल्या व्यक्तींसाठी कोणतेही 2 पुरावे द्यायचे आहेत. शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र, वीज देयक, भाडेकरा, दूरध्वनी देयक, वाहन चालक अनुज्ञप्ती, शासकीय कर भरणा केलेला अथवा नगरपालिकेचे पावत्या. वयाचा पुरावा म्हणून तुम्ही जन्मदाखला किंवा जन्मतारीख असलेले 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा सरळ आपण ज्याला म्हणतो किंवा मग TC किंवा बोनाफाईड हे तुम्ही देऊ शकता. त्यानंतर तिसरा आता उत्पन्नाचा पुरावा म्हणून तुम्हाला एक डॉक्युमेंट द्यायचं आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी शासकीय किंवा खाजगी नोकरीत असेल तर त्यांना फॉर्म नंबर 16 अपलोड करायचा आहे. किंवा धंदा असल्यास वार्षिक आयकर, वस्तू व सेवा कर भरल्याचे पुरावे, GST किंवा मग इथे टॅक्स रिटर्न भरलेले पुरावे तुम्हाला अपलोड करायचे आहेत. अर्जदार अथवा कुटुंबातील सदस्य जमीन मालक असल्यास त्याचे 7/12, 8 उतारा व तलाठी अहवाल. आणि चौथा आहे कुटुंबातील सदस्य सेवानिवृत्त असल्यास त्यांच्या बँकेकडील प्रमाणपत्र किंवा आयकर विवरणपत्र. अन्य मार्गातून उत्पन्न असेल तर मग ते त्या संदर्भातील त्यांना द्यावे लागेल पुरावे. आता परिशिष्ट ड आहे, कागदपत्रे पाहिले आपण. आता परिशिष्ट ड आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी घोषणापत्र. हे सुद्धा आपण जेव्हा ऑनलाईन फॉर्म भरतो तेव्हा हे अपलोड करणं गरजेचं असते. यामध्ये त्याचं नाव येणं, अर्जदाराचं वय वगैरे, ॲड्रेस आणि त्याचं उत्पन्न कुटुंबातील ते सर्व उत्पन्नाची टोटल 8 लाखाच्या आतमध्ये असली पाहिजे आणि त्याची सही, ठिकाण आणि दिनांक एवढी माहिती तुम्हाला भरायची आहे. म्हणजे जे काही प्रपत्र किंवा आपण इथे प्रपत्र अ, ब, क किंवा परिशिष्ट अ, ब, क आणि ड हे 4 परिशिष्ट तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचे मित्रांनो हे EWS प्रमाणपत्र संदर्भात महत्त्वाची अशी माहिती होती. नेक्स्ट व्हिडिओमध्ये अर्ज कशा पद्धतीने केला जातो त्याबद्दलची माहिती पाहणार आहोत. धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र.